नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे की महाराष्ट्रातले जे देवस्थान आहेत, ह्या देवस्थानाच्या इनाम जमिनी मिळालेल्या आहेत, त्या इनाम जमिनींबद्दल अजून स्पष्टता आणणार आहे. म्हणजे त्यातले कुळ कायदा असेल, याच्याबद्दल वहिवाटदार असतील, या सगळ्यांना जमीन देण्यात येऊन त्याच्याबद्दलचा एक स्पष्टता आणणारा कायदा महाराष्ट्र सरकार येत्या पावसाळी अधिवेशनात आणू पाहत आहे. परंतु या कायद्यात नेमकं दडलंय काय आणि या कायद्यामुळे खरोखरच हिंदूंवरती पुन्हा एकदा सरकारच्या पुरोगामित्वपणामुळे अन्याय होऊ शकतो का, याबद्दलची शंका आम्हाला जी आहे ही शंका किती खरी आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला शोधायची आहेत. आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत उपस्थित आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. सर, मला पहिले सांगा की मुळात हा सरकार जो कायदा प्रस्तावित करत आहे, हा नेमका कायदा आहे काय आणि काय त्यातनं होणार आहे? बघा, कायद्याकडे जायच्या आधी मी ऐकणाऱ्यांना, तुम्हाला दोघांना पण एक प्रश्न विचारू इच्छितो की गेली 6-7 वर्ष, म्हणजे स्पेसिफिक सांगायचं तर नोव्हेंबर 2020 मध्ये युपी सरकारने लव जिहाद विरोधी, म्हणजे धर्मांतर विरोधी शब्द, त्या तांत्रिक शब्दात मी जात नाही, कायदा आणला. पहिल्यांदा त्यांनी वटहुकूम आणला आणि 2021 मध्ये त्याचा कायदा आणला. त्याच्यानंतर इतर राज्यांमध्ये भाजप प्रणित तो कायदा आला. महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात शेकडोंनी मोर्चे निघाले, हजारांनी आंदोलनं झाली की हा कायदा महाराष्ट्रात पण लावा. आत्ता जे नाशिकचं प्रकरण झालं ते त्याचंच एक उदाहरण आहे. दुर्दैवाने तो कायदा त्या केसला ऍप्लिकेबल झाला नाहीये तांत्रिक गोष्टीमुळे. पण एक प्रचंड मागणी होती जी व्हिजिबल होती, ज्याच्यावर चर्चा होत होती, न्यूजपेपर्समध्ये त्याच्यावर काहीतरी छापून येत होतं, कोर्टामध्ये त्याच्या काही याचिका, चर्चा, इथपर्यंत सगळं होत होतं. तेव्हा कुठे 5-6 वर्षांनी आपल्याकडे तो कायदा आला. मला हा प्रश्न पडतो आणि कदा मी म्हणून ते म्हणलं की हे मी विचारू इच्छितो की मंदिरांच्या जमिनीमुळे काहीतरी कोणाला तरी प्रचंड त्रास होतोय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, असं काहीतरी टोकाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली दिसली का कोणाला? मला तर नाही दिसलेली. त्यामुळे हे अचानक कुठून आलं, हा खरा एक प्रश्नच आहे. हा भाग बाजूला ठेवू. आता मी परत कायद्याकडे येतो की ह्यात कायद्यात साधारण काय काय. तर 4-5 गोष्टी आहेत. त्यातली एक चांगली गोष्ट आहे, पण मी असं म्हणेन की ती चांगली गोष्ट असं आपण ज्याला एक समाधान करण्यासाठी, एक दाखवण्यासाठीचं म्हणतो, म्हणजे गाजर दाखवलं अशी जी आपल्याकडे म्हण आहे, तशा स्वरूपाचं आहे. बाकी सगळं भयंकरच आहे. पहिलं तर याच्यामध्ये असं आहे की ज्या देवस्थानच्या जमिनी प्रत्यक्ष देवस्थानच्या पोझिशनमध्ये नाही आहेत, त्या सगळ्या जमिनी जे कुळ आहेत, वहिवाटदार आहेत, त्यांच्या ताब्यात जाणार. बर, हे का जाणार? बर, अशा गेल्या तर त्याच्या अगेन्स्ट देवळाला काय मिळणार? तर मार्केट प्राइस नाही मिळणार. मार्केट प्राइस नाही मिळणार, ऑक्युपन्सी प्राइस जी कलेक्टर ठरवणार आणि कलेक्टरकडे ती जमा होणार, मग देवळाला येणार. पहिली गोष्ट. आज अनेक ठिकाणी देवळांना शेतसारा किंवा जमिनीचा कर जो आपण म्हणतो तो माफ आहे. देवळाला पण तो भरायला कंपल्सरी आता ह्याच्या पुढे येणार. देवळांच्या ताब्यातल्या अशा जमिनी ज्या एखाद्या सरकारी कामासाठी वापरल्या जात आहेत, रस्ता, पूल किंवा अशा स्वरूपाचा, ह्या ऑटोमॅटिकली सरकार जमा होणार. आणि अशा जमिनी ज्या सरकारच्या मालकीच्या आहेत पण तिथे कोण वहिवाटदार नाहीये, थोडक्यात त्या पडीक येतात. मालकी सरकारची आहे पण तिथे वहिवाटदार नाहीये, तिथे कुळ नाहीये, बाकी कोणच नाहीये, त्याही जमिनी सरकार घेणार, असा त्याच्या कलम 9चा अर्थ निघतो. हा एक परत वेगळा प्रश्न आहे की सरकारला एवढी जमिनींची भूक का लागली की मंदिरांच्या जमिनी खायची इच्छा झाली. आता ह्या सगळ्यामध्ये एक तरतूद परत अशी आहे की बेकायदेशीर जर रित्या कोण मंदिराची जमीन हडपत असेल, महाराष्ट्रात ही समस्या फार मोठी आहे, तर त्याच्यावरती मात्र 2 ते 5 वर्षाची हडपणाऱ्याला शिक्षा आणि त्याला त्या हडपलेल्या जमिनीच्या मार्केट प्राइस इतका दंड ठोठावण्याची तरतूद आहे. पण ते कधी आत्ताच्या हडपलेल्या जमिनी नाहीत. कायदा आल्यानंतर ज्यांच्या जमिनी आहेत त्या वाटून झाल्यानंतर जी काही मंदिराकडे एवढीशी इटुकली पिटुकली जमीन उरेल, उरेल की नाही हा पहिला प्रश्न, पण जी उरेल त्याच्या संदर्भात हे मधाचं बोट लावलेलं प्रकरण आहे. आता याच्यात होणार काय आहे परत की बेकायदेशीररित्या समजा तुम्ही राहता तर तुम्ही 2 गोष्टी सिद्ध करायच्या की 1 जानेवारी 2011च्या आधीपासून मी तिथे राहतोय आणि मी सलग तिथे, माझं घरच आहे. दुसरं सरकार म्हणणार जा तुला देऊन टाकली. जमीन कोणाची? मंदिराची. दिली कोणी? शाहू महाराजांनी, शिवाजी महाराजांनी, अशा कोणीतरी. त्याचा निर्णय सरकार असा घेणार, नाही तुला देऊन टाकली.
आता समजा त्या जमीन बेकायदेशीररित्या अशीच हडपलेली आहे, पण तो माणूस येऊन कलेक्टरला सांगतो, साहेब मी ना तिथे बराच खर्च करून जरा हे बांधलंय ते बांधलंय. कलेक्टर म्हणा, असं तर तुला नुकसान होईल नाही का, मग तू असं कर, तू जरा अजून इतके इतके पैसे भर, घेऊन टाक तुला जमीन. मंदिराला निर्णयच नाही. म्हणजे मंदिराचा विश्वस्त ही तशी पारंपरिक हिंदू धर्मामध्ये किंवा एकूणच ती एक मानाची जागा आहे, ती एक आदराची जागा आहे. हा कायदा आल्यानंतर काही दुसरं करायला सांगा, मला मंदिराचा विश्वस्त काय बनवू नका, अशी हिंदूंची मनस्थिती होईल का, असा मला प्रश्न पडतो. कारण कलेक्टर, मला साधा प्रश्न आहे, कुठल्या कलेक्टरला धार्मिक शिक्षण असतो? त्याला ते जमिनीचे रेट, ते सातबारे, ते हेक्टर गुंठ्याची टक्केवारी आणेवारी हे पण कितपत शिकलेला असतो हा प्रश्न आहे. तो हे सगळं ठरवणार. त्याला काय मंदिराचं पावित्र्य कळतं? त्याच्या ट्रेनिंगमध्ये काही शिकवणार आहात का तुम्ही? त्याच्या परीक्षांमध्ये काही त्याला दिलंय का तुम्ही? काहीच नाही दिलेलं. म्हणजे एकीकडे मंदिरांच्या जमिनी सरसकट काढून त्या देऊन टाकायच्या किंवा स्वतःकडे घ्यायच्या. त्याचा दर ठरवताना अशा पद्धतीने ठरवायचा. बरं, हे फक्त मंदिरांना आहे. वक्फला जाणीवपूर्वक वगळलेलं आहे. म्हणजे धार्मिक इनाम जमीन जर मुसलमानाला दिलेली असेल आणि तो वक्फ झालेला असेल, किंवा मुसलमानांनी दिलेली आहे ती वक्फ झालेली आहे, त्याला हात नाही लावायचा, त्याला तुम्ही बाजूला ठेवणार. हे कुठून येतं? हे काय येतं आणि कशासाठी येतं, असा प्रश्न आहे. सर, तुम्ही आता याच्यामध्ये बरेच तुम्ही मुद्दे सांगितलेत, त्यातल्या आपण एक एक मुद्द्यावरकडे येऊया. मला तुम्ही मगाशी सांगितलं की ह्याच्यातल्या जमिनीमधल्या तसेच सगळे जे काय आपण जे तुम्ही फेरफार सांगितले, की समजा एक 100 एकर जमीन असेल, त्यातले वेगवेगळ्या पद्धतीने त्याची वाटणी होणार. मग यातून सरकार नेमकं काय साधू इच्छित आहे? कारण त्यात सरकार बरोबर सांगतं की आम्ही शेतकऱ्यांना देणार, पण ती खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार का? आणि सरकारने जर काही गैरवापर झाला त्याच्यासाठी काही तरतूद त्याच्यामध्ये केली गेली आहे का? हे सरकार नावाची जी ही एक लूज संकल्पना आहे, तर म्हणजे याच्यात आत्ताचं 2014 पासूनचं पण सरकार येतं. खरं तर मी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, म्हणजे ज्याच्यात महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरचं, ज्योतिबा मंदिर येतं आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली ह्या पट्ट्यातली जवळजवळ 3000 मंदिरं याच्यात येतात. त्याचं व्यवस्थापन सरकारच्या नियंत्रणात आहे. तुळजापूरचं तुळजाभवानीचं मंदिर, पंढरपूरचं मंदिर, मुंबईतलं सिद्धिविनायकाचं मंदिर, ही सगळी मंदिरं सरकारच्या थेट नियंत्रणात आहेत. या सगळ्यामध्ये सरकारची जी अनास्था, जो निष्काळजीपणा आहे, तो मी फार जवळून बघतोय. यात सरकारला साध्य एवढंच करायचं आहे असं दिसतं. म्हणजे जी प्रक्रिया सुरू आहे, ही मंदिर नावाची जी फक्त हिंदूंसाठीची असणारी एक पवित्र उदात्त संकल्पना आहे, ती हळूहळू विझवत जाण्याची ही प्रक्रिया आहे. तुम्हाला त्याची उदाहरणं सांगतो. आमच्याकडे मंदिर विकासासाठी सरकार निधी देतं. तो मंदिराच्या विकासासाठी नसतो, तो त्याला टुरिस्ट स्पॉट म्हणून डेव्हलप करण्यासाठी असतो. मंदिराला टुरिस्ट स्पॉट तुम्ही कसं काय म्हणू शकता? पहिलं. दुसरं, ह्या कोल्हापूरचं जे मी बघतो, बरं अनेक ठिकाणी आज असं आहे, मी तुम्हाला उदाहरणासकट सांगतो. रत्नागिरी जिल्ह्यात परशुरामाचं देवस्थान आहे चिपळूणजवळ. तिथे अध्यक्ष कोण आहे? तिथला डिस्ट्रिक्ट जज सरकारच्या विरोधात आवाज उठवणार का? उत्तर नाही आहे. कारण तो सरकारी नोकर आहे. जज असले म्हणून काय झालं, शेवटी ती पोझिशन तीच आहे. कोल्हापूरला ह्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा सध्या बसलेला अध्यक्ष कोण आहे? तिथला जिल्हाधिकारी. जिल्हाधिकाऱ्याने उच्च न्यायालयात या विषयात तो दाद मागेल किंवा तो पत्रकार परिषदेला बसेल की हे काहीतरी इम्पॉसिबल. आता ह्याच्यात होतंय कसं, देवस्थान समितीचे जवळजवळ हजारोंनी कागद आज माझ्याकडे माहिती अधिकारात घेतलेले आहेत. म्हणजे त्यांना कामही करू द्यायचं नाही आणि नुसताच तगादा लावत बसायचं, ही सरकारची पद्धत मी बघतो. म्हणजे ते म्हणाले आमच्याकडे मॅनपॉवर नाही, त्या इतक्या मोठ्या प्रमाणावरच्या जमिनी आहेत, त्या आमच्याकडे मोजायला माणसं नाहीत. म्हणजे जेव्हा मी त्याच्यात आवाज उठवला, CID चौकशी लागली, त्यातला मूळ कंप्लेंट मी आहे, तर तेव्हा ते म्हणालेले आमच्याकडे 16,777 एकर वगैरे जमीन आहे. आज ते म्हणतात 28,000 पेक्षा जास्त एकर जमीन मिळाली. का मिळाली? खरं आमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांनी जी काही आंदोलनं केली त्याचा परिणाम म्हणून, आणि मग सरकारने काही लक्ष घातलं कदाचित असं म्हणून. पण सरकारने असं नाही केलं की महसूल विभागाला सूचना दिल्या की हे यांचं काय ते बघा, यांची बैठक घ्या आणि हे करा. सरकार फक्त देवस्थान समितीकडे फॉलोअप करत राहिलं. त्याचं काय झालं? त्याचं पुढे काय झालं? म्हणजे एकीकडे वक्फच्या जमिनी सांभाळायची अख्खी यंत्रणा, सरकारी यंत्रणा राबते, आणि दुसरीकडे त्या देवस्थान समितीने 6 कोटीपेक्षा जास्त रकमेचं टेंडर काढलंय, आमच्या जमिनी जरा आम्हाला शोधून द्यावं, असं करायचं. ही अनास्था कशातून निर्माण झाली? ह्याचे परत 2-3 वेगवेगळे आहेत. एक तर कुठेतरी आमचा हिंदू भक्त मंदिरात जातो ना, तो बार्टर एक्सचेंजसाठी जातो. मी तुला नमस्कार करतो, मला नोकरी लागू दे.
मी तुला काहीतरी हे अर्पण करतो, मला मूल होऊ दे. मंदिर त्याच्यासाठी तेवढ्यापुरती नाही आहेत ती. त्या गोष्टी नवस बोलला जातो, चुकीचा आहे का मी तसं म्हणत नाही, पण त्याही पलीकडे काहीतरी तिथे आहे ना. एक दुसरं, मंदिरांना बघितलं असं गेलंय, म्हणजे मुघल काळापासून ते ब्रिटिशांपासून चालत आलं आणि स्वातंत्र्यानंतर आम्ही हिंदूंनी, जे हिंदू मधले विश्वस्त झाले त्यांनी कुठेतरी हे स्वतःचं संस्थान म्हणून ठेवल्यासारखं ठेवलं. काहीतरी तेही चुकलंच आहे कदाचित. मंदिरं ही समाजाची अभिसरण केंद्र झाली पाहिजेत. आज चर्चमध्ये ख्रिश्चन जातो ना, मशिदीमध्ये मुसलमान जातो ना, तिथे त्या समाजाला दिशा देणारं, त्यांना सपोर्ट करणारं, नुसतं स्पिरिच्युअली नाही, स्पिरिच्युअली, सोशली, इकॉनॉमिकली या सगळ्या स्तरावरती काहीतरी पॉवर सेंटर तिथे बनतं. आज आमच्याकडे ते झालेलंच नाही. मग सरकार ह्याच्यात काय बघतंय की 4 विश्वस्तांची मतं जातील आणि जमिनी मिळाल्या की 500,000 शेतकऱ्यांची मतं मिळतील. आता हा विचार या सरकारने खरं करायचा का, हा परत एक वेगळा प्रश्न आहे. पण काहीतरी हे असं खूप जुनं दुखणं आहे ना, त्यातला एक आलेला फोड हा आहे जो गंभीर आहेच, पण हे दुरुस्त करायचं हे सोल्युशन नाही आहे. हा जो कायदा येतोय तो ह्याच्या विरोधात बरंच खरं काम हिंदूंनी करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही वक्फचा इथे मुखापासून उल्लेख करताय की वक्फच्या ताब्यातल्या जमिनींबद्दल सरकार पूर्णपणे अलिप्त राहतंय किंवा सरकार त्यामध्ये दखलच घेत नाहीये, हस्तक्षेप करतच नाहीये. मग आज वक्फच्या ताब्यामध्ये किंवा चर्चेस जी आहे ती दुसरे अजून एक धर्माचं स्थळ प्रार्थना स्थळ त्यांच्या ताब्यात पण भरपूर जमिनी असतील. मग या जमिनी नेमक्या आहेत किती आणि सरकार त्यांना का वगळत आहे, आपल्याला काय वाटतं? खरं असं आहे की मी काही सरकारीकरण झालेली महाराष्ट्रातली मंदिरं सांगितली. पुन्हा एकदा सांगतो, पंढरपूरचं, तुळजापूरचं, मुंबईतलं सिद्धिविनायक किंवा कोल्हापूरचं. आता लोकांना हे माहिती आहे की ही मंदिरं सरकारीकरण झाली, पण लोकांना असं वाटतं की वक्फ बोर्ड हे काहीतरी वेगळं आहे, हे त्यांचं काहीतरी. प्रत्यक्षात तसं नाही आहे. वक्फ बोर्ड हेही तितकंच सरकारीकरण झालेलं सेंटर आहे जितकं ही मंदिरं आहेत. प्रश्न कुठे येतो? ते लोक तुम्हाला बाहेर ठेवतात, ते लोक राजकारण्यांना बाहेर ठेवतात आणि आम्ही या साहेब तुम्हीच ते करा, तुम्हीच आमचे तारणहार असे करून आत घेतो आणि ते लुटून जातात. आता वक्फ बद्दल पहा, असं आहे, जर मला आठवतं ते चुकीचं नसेल तर 2017-18च्या काळात मी वक्फ बोर्डाची वेबसाईट बघितलेली, उल्लेख होता आमच्या ताब्यात 77,000 एकर जमीन आहे. आज त्यांचं रेकॉर्ड सांगतं ती 1 लाखाहून जास्त एकर जमीन आहे. आली कशी? म्हणजे इकडे जमीन वाढत चालली आहे. बरं, त्या जमिनींचा रेकॉर्ड जेव्हा क्रिएट होतो, सातबारे जेव्हा तलाठी ऑफिसमध्ये बनतात, तेव्हा ही प्रतिबंधित जमीन आहे, ही वक्फची जमीन आहे, ही दुसऱ्या कोणाला देता नाही येणार. ही ही यंत्रणा सरकारी खर्चाने राबवली गेलेली असते. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती 6-6 कोटी खर्च करते स्वतःच्या जमिनी शोधायला. सरकार मदत नाही करत, तिकडे सरकार मदत करतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या वक्फ बोर्डावरती जर अतिक्रमण झालेली असतील तर 2008 मध्ये 1971च्या कायद्यात एक बदल आहे जो ह्या सरकारने काढला नाही. माझी पत्र आहेत, त्या पत्रांना कुठे टाकलंय मला कल्पना नाही. सरकारी जमिनीवर जर अतिक्रमण असतील तर ती अतिक्रमणं काढायची एक सरकारी यंत्रणा असते. सरकारची जमीन आहे ना, दरवेळेला तुम्ही कोर्टात जायचा सरकारचा तो वेळ जाऊ नये. एक योग्य पद्धत आहे. देशभरात प्रत्येक राज्यामध्ये साधारणपणे या स्वरूपाचे कायदे आहेत. महाराष्ट्राचं एक अपवादात्मक उदाहरण कदाचित असं आहे की ज्या पद्धतीने सरकारी जमिनीवरचं अतिक्रमण काढायचं, त्याच पद्धतीने वक्फ बोर्डाच्या जमिनीवरचं अतिक्रमण सरकारने काढून द्यायचंय. मंदिरांना हे प्रोटेक्शन नाही. मंदिर असे त्या विधी व न्याय खात्याकडे मंदिराचे ह्या सरकारीकरण झालेल्या साहेब आम्हाला बघा ना असं करत उभे असतायत आणि हे काय करत नाहीत असं चित्र एकूण दिसतं. ही परिस्थिती. आणि या बॅकग्राऊंडवरती हे जे होतंय, हा जो कायदा आहे तो, आता मला सांगा, जमिनी का दिल्या? एंटरटेनमेंट म्हणून, चैन म्हणून मंदिरांना जमिनी नाही गेल्या. जमिनी साधारणपणे अशा स्वरूपात दिल्या. बरं, त्या पण आमच्याच राजांनी दिलेल्या आहेत. त्या का दिलेल्या आहेत? की बाबा ह्या 4 खेड्यांचा जो काही महसूल येईल त्या महसुलातून देवस्थानचं मेंटेनन्स, त्याचा खर्च सगळा करा, किंवा तुम्ही ह्या देवस्थानचं दैनंदिन दिवाबत्ती तेलाचा खर्च करा, त्याच्यासाठीचा ही जमीन तुम्हाला तोडून दिली, त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नात तुमचा उदरनिर्वाह आणि देवस्थानचं हे असं चालवा. म्हणजे ही एक इकोसिस्टीम बसवली गेली. या इकोसिस्टीमला सरकार तोडणार असेल तर मंदिरांनी कसं सर्व्हाइव्ह व्हावं याचा मेकॅनिझम कुठे आहे? तो कायद्यात नाही आहे. म्हणजे मग मी ह्या कायद्याच्या अनुषंगाने आताच 3-4 दिवसापूर्वी दिल्लीत एका भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याशी बोलत होतो. ते म्हणले नाही, आमचं धोरण तर असं आहे की मंदिरं भक्तांच्या ताब्यात पाहिजे. मी म्हटलं, महाराष्ट्रात अशी परिस्थिती होत चालली आहे की जमिनी
शेतकऱ्यांना देऊन टाकायच्या, दानपेट्या स्वतःकडे घ्यायच्या आणि मूर्ती तेवढी भक्ताला देऊन टाकायची. हे असं काहीतरी सुरू आहे. सर, मग ह्याच्यातनं असा एक प्रश्न उभा राहतो का की पुन्हा एकदा सरकार, कारण हिंदूंच्या वरतीच ही गोष्ट येते, तर हिंदू म्हटल्यावरती लोक सरकार लगेच पुरोगामी बनतं, हे तर आहेच. मग सरकार पुन्हा एकदा याच्यातून कायद्याच्या ह्याच्यातून एक काहीतरी मानवतेचा चेहरा पांघरून पुन्हा एकदा हिंदूंचाच विश्वासघात करणार असं आपल्याला भीती वाटते का? आपल्या याच्याबद्दल मत काय? माझं असं मत आहे की देवेंद्रजींचा किंवा बावनकुळेंचा काहीतरी इथे गैरसमज झालेला आहे कायदा बनवण्यात. कोणीतरी त्यांना काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे. अन्यथा मंदिरांच्या सर्वायवलचा जसं मी मगाशी सांगितलं, मंदिरांच्या प्रतिष्ठेचा तो मुद्दा तसाच सोडून देऊन त्याला पर्यायी काहीच गोष्ट न करता असा कायदा आला नसता. मी एक उदाहरण सांगतो. आता वहिवाटदार आणि विश्वस्त किंवा वहिवाटदार आणि भक्त असं परत हिंदू मध्ये हे भांडण लागतंय खरं याच्यातून. कारण वहिवाटदार असं नाही म्हणणार कधी की मला जमीन नको, ती देवस्थानचीच राहू दे, मिळतंय ना, बरं फुकट मिळतंय, फार स्वस्तात मिळतंय, तो घेणारच आहे. तर हे कुठेतरी परत एक डिव्हिजन होत आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, समजा आपण तसं धरू, मग ह्याच्यात विश्वस्तांचा मी एक जो जेनेरिक जो दोष मगाशी सांगितला तो आहेच, पण आपण ते बाजूला ठेवू. समजा विश्वस्ताचा आता त्यांना काहीतरी शेत जमिनीवर कर्ज पाहिजे, काहीतरी पाहिजे, त्यांना ते घेता येत नाही, अशी समस्या असू शकते. पण त्याचं उत्तर हेच कशावरून की घेऊनच टाका जमिनी, काहीतरी पर्याय. बरं, याच्यावरती जो आता समजा आपण महालक्ष्मी मंदिराचं घेऊ, 450 एकर जमीन त्याची जाईल अशी परिस्थिती आहे. तर त्यात काही वहिवाटदारांकडे आहे आणि काही पूर्वी 1960च्या आधी लिलाव व्हायची. दर वर्षाला बाबा लिलावात सगळ्यात जास्त जो रक्कम देईल त्याला कशाला द्यायची. सरकारने तेव्हाच्या ते लिलावाच्या रकमा बंद करून टाकले, कमी तेवढ्याच कॅप घालून टाकली त्याला आणि लिलाव बंद करून टाकले. रकमा तेव्हापासूनच्या तसंच आहेत. तर आता हे वहिवाटदारांचे पण मग दर काय आहेत, चार्जेबिलिटी, बाबा देवळाला तुम्ही काय द्यायचं, ते वर्षाला 500, 800, 1000 रुपये. आता ही काय अशी मोठी रक्कम नाही की शेतकऱ्याने थेट आत्महत्याच करावी. मग ह्याला एक वेगळा बॅलन्स येऊ शकतो, तर तोच काढायचा प्रयत्न का केला जात नाहीये, हा खरा सिरियस प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. सर, तुम्ही आता या सगळ्या मुलाखतीमध्ये हा देवस्थानचा मुद्दा जेव्हा येतो, देवस्थानच्या बद्दल आपण सातत्याने बोलतो, पण देवस्थानांबद्दल त्यांची बाजू म्हणणारे फार कमी भेटतात आणि त्याच्यामधनं आपण त्यांच्या गोष्टी जास्त बोलल्या जात नाहीत, कारण लगेच पुरोगामित्वाच्या सगळ्या गोष्टी येत असतात. तर मला तुम्हाला अजून शेवटचा ह्याच्यामधला प्रश्न असा विचारायचा आहे की खरंच हा जर कायदा इथे आणला जात असेल तर आपली मागणी अशी राहील का की हा कायदा सरसकट सगळ्यांनाच लागू व्हावा? कारण तुम्ही मगाशी सांगितलं की वक्फच्या बाबतीत सरकार काहीतरी वेगळ्या गोष्टी करते आणि आपल्या बाबतीत काहीतरी वेगळ्या गोष्टी करत आहे. मग सरसकट सगळ्यांना हा कायदा लागू व्हावा असं आपल्याला वाटतं का? आणि आपण अशा पद्धतीची मागणी करणार आहात का? बघा, आपण वक्फ बद्दल बोललो, आता मी चर्चकडे येतो. चर्चेसचं असं आहे की म्हणजे सेक्युलरिझम ही आपल्याकडे आपण अशी डोक्यावर घेऊन बसलेली संकल्पना झाली आहे. प्रत्यक्षात भारत जेव्हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता तेव्हा चर्चेसचा सगळा खर्च पण सरकार करत होतं. म्हणजे माझ्याकडे एक पत्र आहे की सरकारने सगळ्या चर्चेसच्या मेन हेडना कळवलं की ह्याच्या पुढे तुमचा खर्च तुम्ही करायचा. इथपर्यंत ही सरकार धार्मिक होती त्या अर्थाने. मग काय झालंय की ब्रिटिश सरकार जाताना चर्चेसना लॉंग टर्म लीजवरती जमिनी देऊन गेली. म्हणजे तिथे लीज आहे. हा, ती आता मुंबईतलंच एक उदाहरण आहे. ते लीज संपलं 1900 कधीतरी 82ला. 82 पासून त्याच्या पुढच्या काळात बाबा ते लीज रिन्यू करायचं आहे. आताच्या दराने त्याला काहीतरी तुम्हाला भाडं द्यायचं आहे, काहीच होत नाही. बरं, वर्षाला एकदा सरकार, मुंबईचा कलेक्टर त्यांना एक पत्र पाठवतो सोपस्कार म्हणून. ते पत्र जातं भलत्या नावाने, उत्तर येतं भलत्या ट्रस्टच्या नावाने आणि त्याच्यावर कारवाईच काय होत नाही. मग एकीकडे चर्चेसना असं सांभाळलेलं आहे आणि तेही कुठे माहितीये का, फोर्टला चर्च ऑफ स्कॉटलंड म्हणून त्यांना दिलं आणि आता उत्तर भलत्याच चर्च नावाने येतात. म्हणजे त्या लायन गेट वगैरे जो एरिया आहे हायकोर्टापासून 3 मिनिटाच्या अंतरावरचा, म्हणजे तुम्ही प्रॉपर्टीचा एरिया समजू शकता की ती महत्वाच्या जागेवरची प्रॉपर्टी. सरकार ढिम्म आहे. चर्चेच्या बाबतीत ही परिस्थिती, वक्फच्या बाबतीत ही परिस्थिती. मुद्दा असा आहे की त्यांच्या धर्माचं त्यांना संरक्षण आहे, त्यांच्या परंपरांचं त्यांना संरक्षण आहे. सरसकट लावून आमच्या धर्मातल्या, हिंदूंच्या धर्मातल्या परंपरा किंवा त्यांचं संरक्षण जर जात असेल तर तसं होऊन देऊन नाही चालणार. मुळात फाळणी झालेली ती संविधानाच्या आधारावर झाली नव्हती, फाळणी धर्माच्या आधारावर झालेली आणि तो भाग आपण विसरून चालणार नाही. बरं, आंबेडकर सारख्यांनी सांगितलेलं की फाळणी करा, सगळ्या पाकिस्तानात सगळ्या मुसलमानांना पाठवून द्या. हे त्यांनी पुस्तक लिहिलंय त्याच्यासाठी, थॉट्स ऑन पाकिस्तान, पाकिस्तानवरचे विचार.
तर इथे सोल्युशन असं काढलं गेलं पाहिजे की मंदिरं ही हिंदूंची शक्ती केंद्र राहतील, त्यांचं विवेकाचं केंद्र, त्यांच्या ज्या काही सायकोलॉजिकल, ज्या काही स्पिरिच्युअल अडचणी असतील त्याला गाईड करणारी केंद्र ही राहतील. त्या इकोसिस्टीमला बांधण्यासाठीचा कायदा आला पाहिजे, तर कुठेतरी ते योग्य दिशेने आपण जातोय असं म्हणता येईल. बरं, आता जमिनी ॲक्वायर होतात. जमिनी ॲक्वायर करण्यासाठी लँड ॲक्विजिशनचे कायदे आहेत, जे मार्केट रेटच्या जास्त दराने खरेदी करतात. आता ते रस्त्यांसाठी असो किंवा असं, इथे तसं होणार आहे का? नाही. बरं, दुसरं घेतो. आता महाराष्ट्रात झोपडपट्टी विकास कायदा, स्लम रिडेव्हलपमेंट, मग त्याच्यासाठी ते SRA आहे आणि सगळं. तिथेही काय होतं बघा, एखाद्या भागात, म्हणजे माउंट मेरी चर्च मुंबई त्याचंच उदाहरण आहे, एक सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आलेली केस आहे. एखाद्या भागात जर झोपडपट्टी तयार झाली तर सरकारने ती ताब्यात घेऊन ती झोपडपट्टीचा विकास करून बिल्डरला देऊन ते सगळं डेव्हलपमेंट करायच्या आधी नियम असा आहे की तो मालक जो आहे त्या जमिनीचा त्याला ऑप्शन राहतो. म्हणजे त्याला विचारतं सरकार, तुला करायची आहे का? तो म्हणला हो मी करणार, तर त्यानेच करायची, त्याचा प्रॉफिट त्याने घ्यायचा, त्याने ठरवायचं ते कसं करायचं. तो जर करत नसेल तर सरकार करतं. म्हणजे पहिला ऑप्शन त्याला दिला. पण मंदिरांना झोपडपट्टीच्या जागेच्या मालकांच्या खालच्या दर्जाला ह्या कायद्यातून आणून ठेवलंय, मंदिरांच्या हातात काहीच नाही ठेवलेलं. असं कसं काय करू शकता? सर, तुम्ही नेहमीच आम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती प्रबोधन करत असता आणि जे आपल्या चर्चेमध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी येत नाहीत, पण ते आपल्या नक्कीच आपल्या आयुष्यावरती काहीतरी फरक घडवत असतात आणि काहीतरी परिणाम घडवत असतात, अशा विषयांवरती आपण चर्चा करतो. आणि तशाच विषयावरती आज आपण चर्चा केली आणि ते जटिल, अतिशय क्लिष्ट आणि थोडासा समजायला अवघड असा विषय तुम्ही आम्हाला खूप सोप्या भाषेत समजावून सांगितला. याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. तर हे होते वीरेंद्र इचलकरंजीकर सर. वीरेंद्र सरांनी आपल्याला देवस्थानांशी संबंधित हा जो कायदा येणार आहे, हा कायद्यातल्या थोड्याशा गंभीर आणि क्लिष्ट तरतुदी आपल्याला समजावून सांगितल्या. आणि खरोखरच हा कायदा जर पारित झाला आणि कायदा अस्तित्वात येऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली तर खरोखरच हिंदूंचं किती गंभीर नुकसान होणार आहे हे त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं. एक मंदिर आपली श्रद्धा केंद्र आहेत, मंदिरे आपली एक इकोसिस्टम आहे, आपला धर्म टिकवणारी एक संस्था आहे आणि ती श्रद्धा केंद्र सुद्धा आहेत. तर हीच जर केंद्र आपली अशक्त बनली तर आपल्या खरोखरच आपल्या हिंदू धर्मासाठी एक अलार्मिंग गोष्ट राहील, हे त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं. ही दाहकता त्यांनी आपल्याला समजावून सांगितली आणि हीच मांडण्याचा आमचा हेतू या मुलाखतीच्या माध्यमातून होता. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.